आक्षेपार्ह चित्रफितीमुळे नरहरी झिरवाळ अडचणीमध्ये आलेले आहेत। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। लाचखोर प्रकरणानंतर आता झिरवाळ पुन्हा एकदा अडचणीत सापडलेत। नरहरी झिरवाळ यांचं मंत्रिपद त्यामुळे धोक्यात आल्याचं बोललं जात आहे। राष्ट्रवादीचा आता तिसरा मंत्री सुद्धा अडचणीत आलेला आहे। आताची महत्त्वाची घटना आपण पाहतोय। आक्षेपार्ह चित्रफित समोर आल्यानंतर आता नरहरी झिरवाळ यांच्या अडचणी वाढलेल्या आहेत। लाचखोर प्रकरणानंतर आता झिरवाळ हे पुन्हा एकदा संकटात सापडलेले आहेत। त्यामुळे आता नरहरी झिरवाळ यांचं मंत्रिपद सुद्धा धोक्यात आल्याचं बोललं जात आहे आणि त्यामुळे आता राष्ट्रवादीचा तिसरा मंत्री सुद्धा अडचणीत आलेला आहे। आता विरोधकांकडून या संदर्भात कशा पद्धतीनं मागणी केली जाते, कशा पद्धतीनं टीका केली जाते हेही पाहणं महत्त्वाचं आहे। लाचखोरी प्रकरणानंतर आता झिरवाळ पुन्हा एकदा अडचणीत आलेले आहेत। नरहरी झिरवाळ यांचं मंत्रिपद धोक्यात आलेलं आहे। राष्ट्रवादीचा तिसरा मंत्री सुद्धा अडचणीत आलेला आहे आणि त्यामुळे आता या पुढच्या काळात नेमक्या काय घटना घडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर धनंजय मुंडे, त्यानंतर माणिकराव कोकाटे आणि आता राष्ट्रवादीचा तिसरा मंत्री सुद्धा अडचणीत आलेला आहे। त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना अशोक खरात प्रकरणामध्ये राजीनामा द्यावा लागलेला होता। त्यामुळे एकूणच आता पुन्हा एकदा राष्ट्रवादीचा आणखी एक मंत्री हा अडचणीमध्ये आलेला आहे। आक्षेपार्ह चित्रफित समोर आली आणि या चित्रफितीनंतर आता त्यांची अडचण वाढलेली आहे। तर या संदर्भात मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाहीये। त्यामुळे आता जेव्हा संपर्क होईल त्यावेळेला नरहरी झिरवाळ काय भूमिका मांडतात हेही पाहणं महत्त्वाचं आहे। तसंच या संदर्भात मुख्यमंत्री स्वतः काय प्रतिक्रिया देतात हेही पाहणं गरजेचं आहे। योगेश खरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण या संदर्भात अधिकची माहिती घेणार आहोत। योगेश, काय अधिकचे अपडेट्स आहेत या संदर्भात? झिरवाळ कालपासून नॉट रिचेबल आहे। ज्यावेळेस पासून हे सर्व प्रकरण समोर आलं आणि व्हिडिओ व्हायरल करण्यात आला त्यावेळेस पासून त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न नाशिकमधून सुद्धा केला जातोय। त्यांचे पीए, सुय सहाय्यक आणि बाकी जे कार्यालयीन मंडळी आहेत ती पण त्यांना संपर्क साधते, मात्र संपर्क होत नाही। म्हणून आज सुय सहाय्यक स्वतः आज नाशिकमधून रवाना झालेले आहेत। नेमके ते कुठे आहेत याचा शोध ते पण घेत आहेत। खरं म्हणजे प्राथमिक ज्या पद्धतीनं त्यांच्या भोवती हे सगळं जाळं विणण्यात आलं आहे त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया येणं आवश्यक आहे असं आम्ही त्याच्या पीएला सांगितलं असताना किंवा तुम्ही प्रतिक्रिया द्या असं म्हटलं असताना ते म्हटलेत की ते स्वतःच आज पत्रकार परिषद घेतील आणि त्याबद्दलचा खुलासा करतील। त्यासाठी ही संपूर्ण टीम तिकडे रवाना झाला आहे। घरचे सुद्धा त्यांच्या चिंतेच्या अवस्थेमध्ये की नेमके ते गेले कुठे। तर नरहरी झिरवाळ यांना शोधण्यासाठी आधी पहिल्यांदा त्यांचा पीए आणि हे सगळी मंडळी त्या नाशिक मुंबईला रवाना झाले। अगदी धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर नरहरी झिरवाळ यांचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे, एक चित्रफित समोर आलेली आहे आणि त्यामुळे राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते नरहरी झिरवाळ हे सध्या अडचणीमध्ये आलेले आहेत। तर आपण ही 3 दृश्य पाहतोय। नरहरी झिरवाळ यांचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर आता त्यांचंही मंत्रिपद धोक्यात आल्याचं बोललं जात आहे। तर सुरुवातीला धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला, त्याचबरोबर त्यानंतर माणिकराव कोकाटे यांचंही मंत्रिपद गेलं, कारण त्यांनी शेतकऱ्यांसंदर्भात वादग्रस्त विधान केलेलं होतं आणि आता राष्ट्रवादीचा तिसरा मंत्री म्हणजेच नरहरी झिरवाळ यांचंही मंत्रिपद धोक्यात आलेलं आहे। तर संतोष देशमुख हत्येनंतर वाल्मिक कराडच्या कनेक्शनमुळे धनंजय मुंडेचं मंत्रिपद गेलेलं होतं। त्यानंतर माणिकराव कोकाटे हे सातत्यानं विधानं करत होते। शेतकऱ्यांसंदर्भात त्यांनी वादग्रस्त विधानाचा सिलसिला सुरूच ठेवला आणि त्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला। तर आता नरहरी झिरवाळ हे पुन्हा एकदा अडचणीमध्ये आलेले आहेत। मधल्या काळात त्यांच्या मंत्रालयामधला एक व्हिडिओ समोर आलेला होता। त्यांचे जे सचिव होते त्यांनी पैसे घेतलेले होते, त्या लाचखोर प्रकरणामध्ये ते अडचणीमध्ये सापडलेले होते। मात्र त्यानंतर पुन्हा एकदा ते आता अडचणीत आलेले आहेत, ते म्हणजे एका चित्रफितीमुळे। आता या संदर्भात पुन्हा एकदा ते काय स्वतःची बाजू मांडतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान झी24 तासानं त्यांना कालपासून सातत्यानं संपर्क साधलेला आहे, मात्र अद्यापही त्यांच्याशी संपर्क झालेला नाही। त्यामुळे आता नरहरी झिरवाळ नेमके आहेत कुठे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान मंत्री झिरवाळ यांच्या संदर्भात खासदार संजय राऊतांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात।
एखाद्याच्या बेडरूममध्ये जाऊन कोणी ते सिद्ध व्हायचं आणि ते व्हिडिओ बाहेर काढून त्याच्यावर चर्चा करणं हे कोणालाही जर्नलिझममध्ये, पत्रकारितेमध्ये किंवा राजकारणामध्ये या क्षणी योग्य वाटत नाही. पण एक मात्र खरं की महाराष्ट्रातल्या राजकारणाचं, राजकीय नेतृत्वाचं, अध्यात्माचं, हिंदुत्वाचं एक प्रकारे अधपतन गेल्या काही वर्षांमध्ये, विशेषतः भारतीय जनता पक्षाची राज्यदादापासून झालेलं आहे.